नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्ही पाठीमागील ऑडिओमध्ये ऐकलंच की लेखिका जेव्हा त्रास कारगिलहून लेहला जायला निघालेली आहे त्यावेळी तिथला खलसेचा पूल पडलेला आहे आणि त्या पुलावरती तिघेजण टॉर्च घेऊन लेखिकेच्या गाडीला थांबवलेलं आहे. आणि मग लेखिका म्हणते की आम्ही तिथे खूप घाबरलेलो होतो, परंतु अशा वेळी तिथून TCP पुढे 500 मीटर अंतरावरती होतं. त्या तिघांसमोर शरणागती पत्करून मी TCPकडे जायची परमिशन मागितलेली आहे आणि ती परवानगी मिळाल्यानंतर त्या तिघांच्या हवाली हे 34 लोक, म्हणजे लेखिका म्हणते की हे तिघे कोण आहेत माहीत नाही, परंतु त्यांनी आम्हाला परवानगी दिल्यानंतर आम्ही ट्रॅफिक चेकपोस्टवरती जाऊन तिथं गेलो आणि जवानांना भेटलो. त्यांनी तिथं अगोदरच कर्नल झा यांचा फोन येऊन गेलेला. बऱ्याच खटापटीनंतर लेखिका म्हणते की कर्नल झांना फोन लागलेला आहे आणि मग कर्नल झांनी फक्त तुम्ही कसे आहात एवढंच विचारलं आणि ते म्हणतात की तुमची राहण्याची सोय केलेली आहे, तुमची सगळी व्यवस्था झालेली आहे. आणि ते सांगतात की माझा बंदा तिथं तुम्हाला घ्यायला येईल. लेखिका म्हणते की मेजर आकाश हा दणकट व्यक्तिमत्व असलेला आमच्या पुढे येतो आणि चला असं म्हणतो. त्यावेळी लेखिका म्हणते की केवढा मोठा विश्वास आम्हाला वाटलेला आहे. आणि म्हणूनच लेखिका म्हणते की म्हणजे डोळ्यात आमच्या अश्रूंच्या धारा लागलेल्या होत्या, त्या हिरेजडित झाल्या. म्हणजे तो प्रसंग अतिशय आठवणीत ठेवण्यासारखा, म्हणजे सेवा परमो धर्मचा इथं जवानांकडून प्रत्यक्ष प्रत्यय आलेला आहे. आणि मग लेखिका म्हणते की कुठं जायचा प्रश्नच नव्हता. आम्ही मेजर आकाशच्या पाठीमागून वाहनं घेतली आणि आम्ही निघालेलो आहे. पुढे पाहूयात. एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्ध्याप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकस स्वागत केलं. आधी आम्हा 36 जणांना वापाळलेला चहा आणि गरमागरम भजी खाऊ घातली. वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली. टेलिफोन लावून दिले. थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केलं. रात्रीचे 12 वाजले होते. आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए. सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते. प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं अत्यंतिक कार्यव्यग्रतेत केलेलं आमचं हे आतिथ्य ठायी माझ्या शहरातील आत्मकेंद्री आणि संकुचित आयुष्याला धक्का पोहोचवत होतं. स्वयंमधून कोहम असा निनाद उमटत होता. बघा, लेखिका म्हणते की तिथं आमचं स्वागत कसं, एखादी मर्दुमकी गाजवून, म्हणजे एखादा आम्ही मोठं कुठलं तरी कार्य करून आलेलो आहोत, एखादा मोठा विजय संपादन करून आल्यानंतर योद्ध्याचं ज्याप्रमाणे जोरकस स्वागत केलं गेलं असतं त्याप्रमाणे आमचं सुद्धा तिथं स्वागत केलं गेलं. सुरुवातीला आम्हा सगळ्यांना 36 जण आम्ही होतो त्यांना वाफाळलेला चहा दिला, गरम गरम भजी खाऊ घातले आणि मग त्यानंतर आम्हाला थोडासा त्यांनी विश्वास दिला की आम्ही तुमच्यासाठी सुद्धा म्हणजे आम्ही ह्या देशातल्या लोकांच्यासाठी नेहमीच कार्यतत्पर असतो, हा विश्वास लेखिका म्हणते की मला तिथं मिळाला. आणि मग त्यांनी वयाप्रमाणे म्हणजे प्रत्येक म्हणजे लेखिका तिथे गेलेली आहे तिथे काही सगळेच एकाच वयाचे आहेत असं नाही, तर वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे. लोकांना टेलिफोन लावून दिलेले आहेत आणि हे सगळं करत असताना जेवणाची सुद्धा त्यांनी तयारी केलेली आहे. आणि लेखिका म्हणते की त्यांनी जेवणसुद्धा तयार केलं. रात्रीचे 12 वाजले होते आणि ह्या लोकांचं मत काय की तुम्ही आमच्यासाठी इतक्या लांबून मुंबईवरून ह्या सीमेवरती आलेला आहात आम्हाला जाणून घेण्यासाठी, आमचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आणि मग आम्हाला सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी करण्याची एखादी संधी द्या. आणि त्यामुळं इथले सगळे जवान अगदी तुम्ही मुंग्या पाहिल्या असतील तर मुंग्यांमध्ये कामकरी मुंग्या हे काम करत असतात, तसंच ह्या जवानांनी काय केलेलं आहे, कामकरी मुंग्यासारखं झपाझप काम करायला लागलेले आहेत. म्हणजे मुंगीचा जो आदर्श आहे आपण म्हणतो तर म्हणजे मुंगी सतत कार्यशील असते, प्रयत्नशील असते, तशा पद्धतीने आमचे जवानसुद्धा सतत कार्यशील प्रयत्नशील असतात. आणि म्हणूनच लेखिका म्हणते की कामकरी मुंगीसारखे ही लोक झपाझप काम करत होते. प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं, बघा, अतिशय प्रसन्नतेनं उमद्या चेहऱ्यानं अत्यंतिक कार्यव्यग्रतेत केलेलं आमचं हे आदरातिथ्य. बघा, प्रसन्न चेहऱ्यानं. नाहीतर आमच्या घरी एखादा पाहुणा आला किंवा एखादी व्यक्ती आली तर आमची अवस्था काय असते, तर तसं तिथं नाही.
इतक्या रात्रीचीही लोक गेलेली आहेत. मुळात एवढ्या रात्रीचं आमच्याकडे कोण आलं तर पहिला प्रश्न म्हणजे आदरातिथ्य वगैरे लांबचीच गोष्ट, पण आमची अवस्था काय होते. परंतु तसं तिथं झालेलं नाही. आतिथ्य ठायी ठायी लेखी म्हणते की हे आमचं आतिथ्य ठायी ठायी माझ्या शहरातील आत्मकेंद्रीय आणि संकुचित आयुष्याला धक्का पोहोचवत होतं. म्हणजे आज आपण पाहतो शहरी जीवन लोक कसे जगतात. म्हणजे तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं असेल की शहरामध्ये गावाकडे अजून थोडीशी माणुसकी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु शहरामध्ये एका बिल्डिंगमध्ये राहणारी लोक समोर कोण राहतो एक वर्ष लोकांना माहीत नसतं, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून लेखिका म्हणते की मी सुद्धा मुंबईला राहणारी लेखिका ही मुंबईला राहणारी आहे आणि त्यामुळे ते म्हणते की हे आमचं आदरातिथ्य प्रत्येक पावलोपावली आमचं शहरातलं जीवन किती आत्मकेंद्रीय आहे. म्हणजे एखाद्या घरामध्ये जर पती पत्नी दोघेही घराबाहेर म्हणजे नोकरीनिमित्त घराबाहेर पडत असतील तर तिथं पाहुणे वगैरे खूप कमी प्रमाणात असतात. मग लेखिका म्हणते की आमचं हे शहरातलं आत्मकेंद्रीय किती संकुचित आमचं आयुष्य असतं बघा. आणि मग ह्या आमच्या आयुष्याला ते धक्का पोहोचवत होते. पावलोपावली त्यांचं ते कार्य आमच्या आत्मकेंद्रीपणाला धक्का पोहोचवत होतं. स्वयंमधून कोहम असा निनाद उमटत होता. आणि लेखिका म्हणते की मी कोण, म्हणजे सध्या प्रत्येक माणूस मीसाठी जगत असतो. म्हणजे जे काय असेल ते माझ्यासाठी मी आणि मी मधून मग लेखिका म्हणते की तिथं गेल्यानंतर मला असा प्रत्यय आला की मी कोण खरंच. म्हणजे हे जवान दुसऱ्यांसाठी किती कार्य करत असतात आणि मग आपण दुसऱ्यांसाठी किती करतो. आणि हे लक्षात आल्यानंतर मी कोण असा लेखिकेला प्रश्न पडतो आणि हा निनाद तिच्या मनामध्ये उमटत आहे. लेह आणि 14 कोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती. 2007 साली नवीन कर्नल असतील याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का. बघा लेखिकेने 2004मध्ये शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर लेखिकेने तिचं कार्य चालू केलेलं आहे. मग सीमेवरच्या जवानांना जाऊन भेटणं, त्यांना विश्वास देणं, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि हे कार्य करत असताना लेखिका म्हणते की प्रत्येक वेळी आम्हाला लेहमधील 14 कोअरमध्ये बोलवलं जातं आणि तिथूनच आम्ही काय करतो वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी तिथूनच मिळत होती. त्यामुळं लेह आणि 14 कोअर हे एक आता आमच्यासाठी समीकरणच बनलं होतं. लेखिका म्हणते की 2007 साली तिथं लेहला 14 कोअरचे नवीन कर्नल असतील याचा अंदाज कर्नल झा यांनी दिलेलाच होता. आता मग लेखिकेला प्रश्न पडतो की हे नवीन कर्नल म्हणजे कर्नल झा यांनी कशा पद्धतीनं 2006मध्ये त्यांना मदत केलेली आहे, त्यांचं आदरातिथ्य कसं केलेलं आहे. आणि लेखिका म्हणते की हे कर्नल झा यांनी मला म्हणजे लेखिका म्हणते की जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटायचं ठरवलेलं होतं त्यावेळी मनात असणारे कितीतरी प्रश्न, परंतु त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर हे प्रश्न कुठे पळालेले होते. मग आता या कर्नल झांनी आता सांगितलं होतं की 2007 साली नवीन तिथे कोणतरी कर्नल असतील हा त्यांनी अंदाज सांगितलेला होता आणि त्याप्रमाणेच झालं. परंतु लेखिका म्हणते की मग हे नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का, असे अनेक मनात प्रश्न घेऊन लेखिका लेहच्या 14 कोअरमध्ये गेलेली आहे 2007 साली. आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोहोचलो. तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी, माणूस बदलला पण तीच वृत्ती. कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलं होतं, त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेने बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल थोडे व्यतीत होते. ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव यात जमीन अस्मानचा फरक आहे. TV मुळे समाजाला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. या मुलांची मानसिकता सांभाळताना त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणे हे फार जिकिरीचं होत चाललं आहे. मला फार आनंद होत आहे की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथं येत असता. तुम्ही नेहमी येत जा. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. बघता 2008 साल उजाडली. माझे वचन पूर्ण झाले होते. बघा लेखिका म्हणते की हे नवीन कर्नल आम्हाला समजून घेतील का नाही असे अनेक प्रश्न मनात घेऊन लेखिका कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोहोचलेली आहे.
लेखिका म्हणते की तीच खुर्ची, तीच केबिन, तशीच वर्दी, फक्त त्यातला माणूस बदललेला, पण वृत्ती मात्र तीच. म्हणजे एकूण सगळ्या जवानांची वृत्ती एकच असते. म्हणजे इथं लेखिका आपल्याला सांगते की सगळ्या जवानांची वृत्ती, आज व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपण बघतो, म्हणजे आपल्या हाताची पाचची बोटंसुद्धा सारखी नसतात. तसंच या समाजामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ह्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या असतात, वेगवेगळ्या वृत्तीच्या असतात. परंतु सैन्यात भरती होणारा जो जवान आहे, जो सैनिक आहे, त्याची वृत्ती मात्र प्रत्येकाची वृत्ती सारखीच असते. आणि म्हणूनच लेखिका म्हणते की वृत्ती तीच, कर्नल राणा. आणि लेखिका म्हणते की कर्नल राणांना कर्नल झा यांनी आमच्याविषयी आधीच सांगितलेलं होतं. त्यामुळे लेखिका म्हणते की ते अत्यंत आत्मीयतेनं, अत्यंत प्रेमानं आमची विचारपूस करत होते, अत्यंत प्रेमानं आमची विचारपूस करून आमच्याशी बोलत होते. आणि मग लेखिकेला ते सांगतात की आता थोडं हळूहळू काळ बदलायला लागलेला आहे. त्यामुळे समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल, म्हणजे समाज बदलतो आहे बघा. म्हणजे लेखिका म्हणते की समाज बदलतो, परंतु सैनिक मात्र तोच आहे. समाज बदललेला आहे, सैनिक मात्र बदललेला नाही. परंतु कर्नल राणा त्यांना म्हणतात की आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव फार वेगळं आहे. म्हणजे आज समाजामध्ये तुम्ही बघाल तर कितीतरी अडीअडचणी आहेत मुलांना नोकऱ्या मिळवत असताना. आता याच्यामध्ये काही मुलांची बघा, आज बऱ्याच म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही बघाल की कितीतरी ठिकाणी व्यक्तीची पात्रता नसताना सुद्धा तिथं त्या व्यक्तीला प्रवेश मिळतो. म्हणजे एखादा खूप श्रीमंत असेल तर त्या मुलाला मेडिकलला वगैरे जाता येतं, हे शक्य व्हायला लागलेलं आहे. परंतु खरंच एखादा खूप हुशार असतो, त्याच्याकडे पैसे नसतात आणि मग त्याला म्हणजे त्याची गरज असून, त्याला खूप वाटत असून सुद्धा त्याला तिकडं प्रवेश घेता येत नाही. अशा कितीतरी शिक्षणापासून वंचित आहेत मुलं. मग अशा वेळी ही मुलं काय करतात, म्हणजे अशी मुलं आहेत समाजामध्ये की कुठंही आता कुठलाही आपल्या पुढं करिअरचा मार्ग उरला नाही, अशा वेळी सैन्यात भरती होणं हे पत्करतात. मग आज आम्ही पाहतो तर जास्तीत जास्त मुलं मग इकडं कुठं आम्हाला जॉब मिळत नाही, आम्हाला इकडं करिअर करता येत नाही. मग अशा वेळी मुलं मग पोटापाण्यासाठी काय करायचं, मग मिलिटरीमध्ये आर्मीमध्ये म्हणजे सैन्यात भरती होणाऱ्या मुलांचं, अशा पद्धतीनं सैन्यामध्ये भरती होणाऱ्या मुलांचं सुद्धा प्रमाण वाढलेलं दिसेल. म्हणजे देशप्रेम याच्यापेक्षा उद्याचं माझं आयुष्य मी कशावरती पोट भरेन, आणि ह्या हेतूनं भरती होणाऱ्या मुलांची संख्या, सैनिकांची संख्या आता वाढत चाललेली आहे. आणि म्हणूनच कर्नल राणा लेखिकेला म्हणतात की टी व्हीमुळे समाजाला उथळपणा आलेला आहे आणि मोबाईलमुळे सुद्धा. आता हे जे टी व्ही आहे, मोबाईल आहे, ही जी संपर्क माध्यमं आहेत, तर यामुळं बघा आता म्हणजे तुम्हाला सुद्धा चांगलं जाणवत असेल की टी व्ही आणि मोबाईलमुळं आपल्याला खूप म्हणजे लवकर एखादी गोष्ट समजत असते. टी व्हीमुळं आज समाजामध्ये जो बदल घडलेला आहे आणि ह्या सगळ्याला म्हणजे टी व्हीसारखी माध्यमं, मोबाईलसारखी माध्यमं याला कारणीभूत ठरलेले आहेत. मग ते म्हणतात की टी व्हीमुळे समाजाला उथळपणा आलेला आहे. म्हणजे आज घराघरामध्ये जर तुम्ही जाऊन बघाल तर जसं टी व्हीमध्ये आम्ही पाहतो तसंच आम्हाला घरामध्ये असावं असं वाटत असतं. आणि परंतु म्हणजे हे मिळवण्यासाठी आम्हाला कष्ट करायची मात्र माहिती नसते. आणि त्यामुळं मोबाईलमुळं आता घरातली प्रत्येक गोष्ट सैनिकांपर्यंत पोहोचते आहे. आणि त्यामुळं त्यांची मानसिकता आणि सैनिकाची मानसिकता ह्या दोघांचा, म्हणजे ह्या समाजामधून येणारा सैनिक त्याची असलेली मानसिकता, कारण तो जे आयुष्य जगत असतो त्याच्यापेक्षा त्याचं जे भावविश्व आहे त्याच्यापेक्षा जिथं तो सैनिक म्हणून सैन्यात भरती होतो तिथलं वास्तव मात्र फार वेगळं आहे. आणि त्यामुळं राणा म्हणतात की यांची मानसिकता सांभाळताना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं फार जिकिरीचं होत चाललेलं आहे. बघा, खऱ्या अर्थी सैनिक बनवणं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आज आमच्याकडे पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी सैन्यामध्ये नोकरी, म्हणजे कुठलाच दरवाजा उघडा नाही दिसला तर पोलीसमध्ये भरती होणं, सैन्यामध्ये भरती होणं, हा एकमेव पर्याय उरतो.
खरंच मला माझ्या मनामध्ये देशप्रेम आहे, माझ्या मनामध्ये देशाविषयी काहीतरी करायची भावना आहे आणि मी काय केलं तर मी माझ्या देशासाठी करेन, ही वृत्ती मुलांची हळूहळू नष्ट होताना आपल्याला दिसते. आणि मग एकमेव मार्ग कुठला उरतो की इकडचे सगळे करिअरचे दरवाजे बंद झाले की मग मुलाला कुठंच शिक्षण आजकालचे हे शिक्षण जे आहे आणि ह्या सगळ्याला कारणीभूत आहे. त्याचबरोबर समाजामधलं मगाशी सांगितलं की एखाद्याकडे खूप पैसे असतील, त्याच्याकडे बुद्धिमत्ता नसेल तरी त्याला ते शिक्षण घेता येतं. मग इंजिनियर वगैरे तुम्ही बघा, मेडिकलचे स्टुडंट असतील, इंजिनिअरिंगचे असतील, 4 वर्षाची डिग्री असेल तर 8-8 वर्षसुद्धा घेणारी मुलं आहेत, परंतु डिग्री घेतात कारण अमाप पैसा आहे हो त्यांच्याकडे. परंतु एखादा खूप हुशार असूनसुद्धा त्याला इंजिनियर व्हायचं असेल तर होता येत नाही. मग अशा पद्धतीनं अशा कितीतरी गोष्टी कारणीभूत आहेत आणि त्यामुळं मग इकडच्या सगळ्या करिअरच्या वाटा बंद पडल्या की मग कुठं जायचं हा प्रश्न उरतो. आणि मग एक पर्याय समोर असतो तो म्हणजे सैनिक बनणं किंवा पोलीस बनणं. आणि मग त्यामुळं त्यांची मानसिकता तयार करणं हे फार जिकिरीच होत चालले असं कर्नल राणा म्हणतात. परंतु ते म्हणतात की मला फार आनंद होत आहे की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथे येत असता. बघा सैनिकांची काय मानसिकता आहे आणि ती मानसिकता ही तुम्ही समजून घ्यायला इथे येता. बघा ना, म्हणजे खरं तर एखाद्या कुटुंबातली व्यक्ती सैन्यात असेल तर अगदी त्या कुटुंबातले सगळे लोक एक पगारदार व्यक्ती त्याच्याकडून आपल्याला पैसे मिळतात एवढ्यापुरतंच त्याच्याशी खरंच वास्तव त्याचं जीवन काय आहे हे त्याच्या पत्नी व्यतिरिक्त कोण, त्याचे भाऊ असतील, जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. मग म्हणूनच राणा म्हणतात की मला खूप आनंद होत आहे की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथं येता, तुम्ही नेहमी येत जा. आणि ते म्हणतात की तुम्ही नेहमी येत राहा. तुम्ही जे 5 वर्षांची जी शपथ घेतलेली आहे तर त्यापेक्षा तुम्ही अजून जोपर्यंत तुम्हाला शक्य आहे तोपर्यंत तुम्ही येत जा. आणि मग लेखिका म्हणते की आता आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागलेला आहे. एक सैनिकाबद्दल जे आपल्या मनामध्ये आहे त्याच्यापेक्षा सैनिक किती वेगळा आहे हे लेखिका म्हणते की आता मला कळायला लागलेलं आहे. आणि लेखिका म्हणते की बघता बघता 2008 साल उजाडलं आणि लेखिकेने जे ऑपरेशन विजय स्तंभासमोर जी शपथ घेतलेली होती ती पूर्ण झालेली आहे. बघा, अनुमावशी, या आसमंतात एक सुगंध पसरला आहे, तुला जाणवतो आहे का? द्रास कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचं स्मारक विजयस्तंभ, तोलोलिंगचा पहाड ह्या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निशब्दतेचा भंग करत आमच्याबरोबर आलेली भाग्यश्री भाऊक होऊन उद्गारली. कदाचित तिचं हे स्वगत असावं, पण तरीही मी विचारलं, कसं गं? बघा, आता हे 2008 साल आहे आणि लेखिका तिथं पोहोचलेली आहे. मग त्यांच्या लेखिकेबरोबर भाग्यश्री नावाची एक मुलगी आहे आणि लेखिकेला ती म्हणते की अनुमावशी, ह्याच म्हणतात एक वेगळ्या प्रकारचा सुगंध पसरलेला आहे, तो तुला जाणवतो का? लेखिका म्हणते की आता कुठला? तर त्यावेळी ती म्हणते की द्रास कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या हे वीरांचं स्मारक आहे, विजयस्तंभ, हा तोलोलिंगचा पहाड. आणि मग हे सगळं बघत असताना एक हृदयस्पर्शी वातावरण तयार झालेलं आहे. आणि मग तिथं मी अगदी शांत होऊन ते सगळं अनुभवत आहे आणि त्या सगळ्या निशब्दतेचा भंग करत असलेली ही भाग्यश्री भाऊकपणे उद्गारलेली आहे की ह्या आसमंतातला एक सुगंध पसरलेला आहे, तो तुला जाणवतो का? त्यावेळी लेखिका विचारते, कसला? लेखिका बघा, भाग्यश्री जेव्हा आमच्यात नव्हतीच, तिचं स्वतःशीच बोलणं चालू होतं. अगं, ह्या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगरमाता वीरश्रीचा साक्षीदार आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे, तो रोमात जाणवतो आहे. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का गं? आपलं आणि त्याचं काही देणं घेणं लागत नाही का गं? बघा, आता ही भाग्यश्री काय म्हणते की लेखिका म्हणते की तिचं हे स्वगत असेल, तिचं बोलणं चालू, ती स्वतःशीच बोलत होती, तिचं ते स्वगत असेल. ती म्हणते की अनुमावशी म्हणते की ह्या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. बघा, इथं आल्यानंतर मी कोण, आज आपण फक्त माझं एवढ्यापुरतंच बघत असतो. मग जेव्हा तुम्ही मी कोण आहे
मी एक भारतीय नागरिक आहे. माझं आद्य कर्तव्य काय आहे, तर माझ्या देशाचा, माझ्या समाजाचा, म्हणजे हा विचार तुम्ही मनात घेतला तरच आपल्या देशाचा विकास होणार आहे. मग लेखिका ती भाग्यश्री म्हणते की ह्या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. म्हणजे मी नसून ह्या भारताची नागरिक आहे आणि मला ह्या भारताविषयी काहीतरी, म्हणजे माझ्या देशासाठी काहीतरी करायचं आहे, असं इथं गेल्यानंतर तिला वाटायला लागलेलं आहे. म्हणून ती म्हणते की या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. आणि ती म्हणते की प्रत्येक डोंगर माथा वीरश्रीचा साक्षीदार आहे. म्हणजे जेव्हा 1999च्या कारगिल युद्धामध्ये, म्हणजे ह्याच्या अगोदर पण तिथं युद्ध झालेली आहेत, आणि त्या 1999च्या कारगिल युद्धामध्ये तोलोलिंगचा पहाड असेल, थ्री पीपल असेल, बात्रा टॉप असेल, इथं आमच्या सैनिकांनी रक्त सांडून पाकिस्तानी आमचा भाग जो काबीज केलेला आहे तो परत मिळवलेला आहे, तिथं विजय मिळवलेला आहे. आणि त्यामुळे ती म्हणते की हा डोंगर माता ह्या आमच्या सैनिकांच्या वीरांचा साक्षीदार आहे. आणि इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. बघा, प्रत्येक माती, म्हणजे त्या मातीमध्ये आमच्या जवानांनी रक्त सांडलेलं आहे, आणि म्हणूनच इथल्या मातीच्या कणाकणात ह्या युद्धाचा रोमांचकारी, म्हणजे इथली मातीतला प्रत्येक कण तुम्हाला कारगिल युद्धाबद्दल सांगेल असं ती म्हणते आहे. आणि तो तुमच्या नसानसामध्ये तिथं गेल्यानंतर ती म्हणते की हा आपल्या नसानसामध्ये भिनलेला जाणवतो आहे. आत्तापर्यंत ती भाग्यश्री म्हणते की आत्तापर्यंत अशी कधीच जाणीव झाली नव्हती. म्हणजे लेखिकेबरोबर ती गेलेली आहे, ती म्हणते की आत्तापर्यंत अशी कधीच जाणीव झालेली नव्हती. आणि देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकांपुरतं किंवा सीमेवरतीच असतं का? बघा, देशप्रेम, देशाभिमान, ज्याच्या मनामध्ये देशप्रेम आहे तो सैन्यामध्ये भरती झालेला आहे. देशाभिमान फक्त ह्या सैनिकांपुरताच मर्यादित आहे का? आम्हाला काय आहे की नाही देशाविषयी, देशाविषयी आमच्या मनात काय भावना आहेत? आणि मग ती म्हणते की हा सीमेवरतीच असतो का? आपलं काही देणं घेणं लागतं की नाही? बघा ना, आपलं काही देणं घेणं लागतं का? नाही. नाहीतर मग आजची परिस्थिती, सामाजिक परिस्थिती बघितली तर लक्षात येईल की भारत, म्हणजे माझं या देशाप्रती काही कर्तव्य आहे, माझं या देशासाठी काही देणं लागतं, हा विचार आपण किती करतो? नाही करत. म्हणजे बघा की आमचं देशप्रेम फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याच दिवशी उफाळून येतं, तेही दुपारपर्यंत. म्हणजे आजकालची मुलं तुम्ही बघितली तर ह्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून रात्रीचा दिवस करणारी लोक होती. परंतु त्या लोकांच्या म्हणजे त्यासाठी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी काय केलं जातं की त्या लोकांच्या स्मृतींना उजाळा मिळावा. त्या लोकांनी कोणत्या परिस्थितीतून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ती परिस्थिती तुमच्या लक्षात यावी म्हणून हे कार्यक्रम आम्ही साजरे करतो सकाळी. परंतु कुणाच्या मनामध्ये इतका देशाविषयी प्रेमभाव आहे बघा ना, ते साजरे करावे लागतात. आज आमच्या मुलांना झोपेतून 8-9 वाजता उठवावं लागतं, परंतु भारत स्वतंत्र व्हावा म्हणून आमच्या स्वातंत्र्यवीरांना रात्र झोप नव्हती. कित्येक दिवस हे डोंगर कपारीमध्ये जाऊन राहिलेले, पोटाला पुरेसं अन्न नाही, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण आम्हाला ह्या स्वतंत्र भारताची किती किंमत आहे? आम्हाला स्वतंत्र भारताची किंमत किती आहे हे आजकालच्या समाजातल्या म्हणजे सामाजिक परिस्थितीवरून लक्षात येईल. आज मी देशासाठी काय करेन ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये किती आहे बघा. नाही, मला म्हणजे इथं माझं काही देशासाठी देणं घेणं आहे याचं आम्ही पूर्णपणे विसरतो, परंतु आम्हाला जी काही हक्क मिळणार आहेत ते मात्र आम्ही भांडून घेत असतो, परंतु आमचं देशाप्रतीचं कर्तव्य आम्ही साफ विसरून गेलेलो असतो. म्हणजे ही आपली परिस्थिती. आणि म्हणूनच भाग्यश्री म्हणते की आपलं आणि त्याचं काही देणं घेणं लागत नाही का? आणि मग तिला हा प्रश्न पडलेला आहे आणि ती तिथं व्यक्त करते आहे. लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि शेवटी द्रास, कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे, भरभरून बोलणारे जवान, त्यांची लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्शही नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध लिहिलेले
सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान, त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचे हे शेवटचं 5वं वर्ष. भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली. हे त्याचंच फलित. याचसाठी केला होता अट्टहास. बघा, लेखिका म्हणते की लेह, नुब्रावाली, पँगॉंग लेक असा प्रवास करत करत शेवटी द्रास, कारगिल असा आम्ही नेहमी ह्या 5 वर्षात प्रवास केलेला आहे. मग तिथं सतत भेटणारे, ह्या 5 वर्षात नेहमी भेटणारे, भरभरून बोलणारे जवान, त्यांची लष्करी अदा, त्यांचा प्रांत, धर्म, जात, भाषा, हे सगळे म्हणजे फक्त सरहद्दीवरती कुठला एकाच धर्माचा, एकाच प्रांतातला, एकाच जातीचा माणूस आहे असं नाही, तर भारतातल्या संपूर्ण भारतभरमधल्या कुठल्या अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत घ्याल, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जो सगळा भाग आहे तिथले कुठल्या ना कुठल्या आणि प्रत्येक धर्माचे, जातीचे, पंथांचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे हे सगळे तिथे एकत्र आहेत. परंतु त्यांच्यामध्ये तशी जाणीव नाही. आज आम्ही आमचे धर्म, जात, धर्म, प्रांत किती उफाळून आलेले दिसतील आमच्यामध्ये. म्हणजे मी या धर्माचा, माझी जात ही, माझा प्रांत हा, आमच्या प्रांतामध्ये कुणी आलं नाही पाहिजे, आमची जात सर्वश्रेष्ठ, आमचा धर्म सर्वश्रेष्ठ. आणि ह्या जाती धर्माच्या विळख्यामध्ये आपण जे अडकलेलो आहोत, तर याच्यापेक्षा हा सैनिक फार वेगळा. म्हणजे हे सगळे जाती धर्माचे, कुठल्या वेगवेगळ्या भाषाचे, परंतु त्याला कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्श नव्हता. फक्त आणि फक्त मी भारताचा नागरिक आहे, मी भारतीय आहे, हाच फक्त त्यांच्या मनामध्ये भाव असलेला, हाच फक्त त्या भारतीयत्वाचा सुगंध लिहिलेले हे लोक सरहद्दीवरती ठामपणे उभे राहिलेले आहेत. आणि म्हणूनच आज आपण इतक्या निवांतपणे जगतो आहोत. आणि हे जवान आपले संरक्षण करतायत. आणि म्हणूनच आज इतक्या सहज आपला वावर देशामध्ये आहे. आणि त्यांच्या शौर्याची, धाडसाची ही खडतर, म्हणजे त्यांचं किती मोठं शौर्य आहे, की त्यांचं धाडस केवढं आहे, त्यांना किती खडतर परिस्थितीमध्ये हे सगळं काम करावं लागतं. मग ह्या सगळ्याची सतत आठवण राहावी लोकांना. आणि त्यांच्याविषयी सैनिकांमुळे आज आम्ही इतके निश्चिंत आहोत. ही फक्त तुमच्या मनामध्ये एवढी जरी भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली तरी सुद्धा पुष्कळ आहे. आणि म्हणूनच लेखिका म्हणते की म्हणून हा सुरू केलेला मिशन लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष. आणि लेखिका म्हणते की ह्या भाग्यश्री जे काही बोलली त्यामुळं आणि त्याच्याबरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली की मी कोण आहे, मी कोण, कुठला, फक्त मी भारतीय आहे आणि माझा देश, मी माझ्या देशासाठी कार्य करेन, ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. आणि लेखिका म्हणते की हे त्याचंच फलित आहे. म्हणजे आज बघा ना, आज आमच्या इथं भारतामध्ये शिकतात आणि परदेशी नोकरी करायला जातात. म्हणजे शिक्षण घेतात इथं आणि दुसऱ्या देशामध्ये जातात. म्हणजे मग मी माझं शिक्षण इथं पूर्ण केलं, मग मी माझा भारताचा विकास का नाही करू शकत, हा विचार. म्हणजे मग इथं आपल्याला अब्दुल कलामांचं उदाहरण किती बघा. म्हणजे तुम्हाला एक अब्दुल कलामांचं उदाहरण तुमच्यासमोर येते की त्यांना नासामधून ऑफर आलेली असताना सुद्धा मी फक्त माझ्या देशासाठीच कार्य करेन म्हणून त्यांनी इस्रोमध्ये काम केलं. म्हणजे फक्त हा देशाभिमान, मग हा देशाभिमान प्रत्येकाच्या मनात जागृत व्हावा. आणि यासाठी लेखिका म्हणते की मी हे मिशन सुरू केलेलं आहे आणि त्याचं हे शेवटचं 5वं वर्ष. आणि ही संवेदना आता लोकांच्या मनामध्ये, म्हणजे की मी एक भारताचा नागरिक आहे, माझा भारत देश सर्वशक्तिमान झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे, ही भावना तुमच्या मनामध्ये तेव्हाच निर्माण होईल जेव्हा तुमच्या मनामध्ये आपल्या देशाविषयीची भावना, म्हणजे मी देशाचा नागरिक आहे, मी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, माझं या देशाप्रती काहीतरी कर्तव्य आहे, ही भावना तुमच्या मनामध्ये जेव्हा निर्माण होईल तेव्हाच आपला देश विकसित होणार आहे. आणि म्हणून लेखिका म्हणते की हे उद्गार ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि लेखिका म्हणते की यासाठी केला होता. म्हणजे माझा देश, माझ्या देशाचं संरक्षण करण्यासाठी जवान किती अहोरात्र कष्ट करतात आणि हे सगळं लोकांना कळावं म्हणून मी हे पाऊल उचललेलं आहे. आणि
ते आज सफल होताना दिसतं आहे. गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं की तिथं गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढवलेली पुठं निखळून पडत आहेत. लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट, एकाकी, रौद्र आणि हिरवळीचा दुरान्वयी संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहुणी ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येत आहे. आपले सैनिक हे हिरे आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत. याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. 1999 मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना भेटायला येतात. याच्या परता मोठा सन्मान तो कोणता? बघा, लेखिका म्हणते की गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं की तिथं गेल्यानंतर प्रत्येक जवान हा भारतासाठी, भारतातल्या लोकांसाठी तिथं रात्रंदिवस सीमेवरती खडतर परिस्थितीमध्ये, वातावरणामध्ये होणारे बदल, हे सगळे बदल अनुभवत झेलत तिथं उभं आहे. आणि त्यामुळं आम्हाला अहंकार, आमचा बडेजाव, म्हणजे मी म्हणजे कोणी असेल व्यक्ती, तर बघा ना, मी काय करतो, मी मोठा अमका आहे, मी मोठा तमका आहे, आपल्याला अहंकार असतो. माझ्याकडे इतकं, माझी इस्टेट इतकी आहे, माझ्याकडे इतका पैसा आहे, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, हे आपले सगळे अहंकार आणि आपला बडेजाव आहे. आणि प्रतिष्ठित, बघा, समाजामध्ये मी इतका प्रतिष्ठित आहे, म्हणजे समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवण्यासाठीच आज आम्ही सगळेजण झटत असतो. तर ही प्रतिष्ठितपणाची सगळी चढवलेली जी आवरण आहे तिथं सगळी निखळून पडत आहेत. आणि मग तिथं ह्या लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट, एकाकी, रौद्र रूप सगळं भूप्रदेश, खडकाळ, कुठंही हिरवळीचा संबंध नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हे आमचे भारतीय जवान प्रेम, माया, बंधुभाव, सगळे नाती जोडणारे आणि टिकवणारे आणि हे सैनिक, ह्या सैनिकांना भेटलं की लेखिका म्हणते की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येत आहे. आणि मग लेखिका म्हणते की हे आपले सैनिक जे आहेत ते खरोखर हिरे आहेत आणि त्यांना जपलं पाहिजे. म्हणजे बघा, एखादा दागिना तुमच्याकडं असेल तर त्या दागिन्याला तुम्ही किती जपता, म्हणजे सोन्याचा असेल, हिऱ्याचा असेल तर त्याला त्याच्याहून जास्त, म्हणजे तुमच्याकडे म्हणजे बघा ना, तुमच्याकडे एखादा दागिना असेल, म्हणजे प्रत्येक परिस्थितीनुसार व्यक्तीकडं धातूचे, म्हणजे कोणाकडे नकली असेल, कोणाकडे सोन्याचं असेल, कोणाकडे चांदीचं असेल, तर ते आपलं किती जपून ठेवत असतो व्यवस्थित राहावं म्हणून. आणि लेखिका म्हणते हे सैनिक तर हिरे आहेत, म्हणजे हे सगळ्यांहून मौल्यवान आहेत, म्हणजे स्वतःच्या जीवापेक्षा ते खरोखर मौल्यवान आहेत. कारण तुमचा जीव, स्वतःचा जीव धोक्यात घालून ते तुमचं संरक्षण करतायत. आणि म्हणूनच लेखिका म्हणते की ते हिरे आहेत आणि त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे, त्यांनी जे केलेल्या कार्याची जाणीव ठेवली पाहिजे. ते उपकार त्यांचे खरोखरच आपल्यावरती उपकार आहेत आणि त्या उपकाराबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. लेखिका म्हणते की हे आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत. असं म्हणजे ह्याचं अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर एकदा ह्या सोहळ्यासाठी लेखिकेला भेटायला आवर्जून आलेले आहेत. आणि हे कुशल ठाकूर कोण आहेत, तर 1999चं जे कारगिल युद्ध झालं, तर त्या कारगिल युद्धात कर्नल असलेले तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे ते शिल्पकार होते. आणि मग तोलोलिंग फत्ते करण्यासाठी त्यांनी ज्या काही योजना आखल्या होत्या त्या योजनेचे ते शिल्पकार होते. आणि मग लेखिका म्हणते की एवढं मोठं व्यक्तिमत्व आमच्यासारख्या सामान्यांना भेटायला येतो, याच्यापेक्षा मोठा सन्मान तो कुठला आहे. म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीचं कार्य जेव्हा सगळ्यांच्या परिचयाचं होतं, सगळ्यांना आवडणारं असतं, त्यावेळी मोठमोठे व्यक्तीसुद्धा सामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचत असतात. त्यावेळी त्यांचा सन्मान तो कुठला असतो, त्याच्यापेक्षा मोठा दुसरा कुठला सन्मान असू शकत नाही. आणि म्हणून लेखिका म्हणते की याच्यापेक्षा मोठा सन्मान तो कोणता. लेखिका म्हणते आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले, तुम्ही 5 वर्षाचा वादा केलात आणि तो निभावलात, ह्याबद्दल अभिनंदन.
पण माझा प्रेमाचा वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, तुम्ही हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या, आमच्या तरुण जवानांना भेटा, त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हाला त्यांची गरज आहे. निदान 5 वर्ष तरी कमिशन ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिस जॉईन करा. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका. मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात ते काम थांबवणार नाही. बघा, लेखिका म्हणते की हे काम खरोखरच म्हणजे सैनिकातल्या कर्नल असतील, मेजर असतील, तर त्यांना ब्रिगेडियर असतील तर त्यांना खूप अभिमानास्पद वाटायला लागलेलं आहे. कारण एक सैनिक सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या मॅडम करतायत आणि म्हणूनच त्यांना भेटण्यासाठी ब्रिगेडियर कुशल ठाकूर आलेले आहेत. आणि मग ते लेखिकेशी संवाद साधत असताना ते म्हणतात की तुम्ही 5 वर्षाचाच वादा केला आणि तो निभावलाच सुद्धा. पहिल्यांदा त्याबद्दल तुमचं अभिनंदन. म्हणजे खरोखरच सैनिक काय आहे ते तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते म्हणतात की तुमच्यापेक्षा मी मोठा आहे, माझा अधिकार मोठा आहे आणि ह्या सगळ्याचे हक्क वापरून मी तुम्हाला सांगतो की हे मिशन तुम्ही बंद करू नका. म्हणजे इथं अधिकारानं ते सांगतायत, इथे नेहमी येत जावा आणि आमच्या तरुणांना भेटा, त्यांच्यामधला उत्साह तुम्ही वाढवा. आणि मग अशामुळं आमचे तरुण फार उत्साही राहतील, त्यांच्यातला उत्साह वाढेल. अजून लोकांमध्ये ह्या सैनिकांबद्दलची लोकांपर्यंत सैनिक काय आहे हे पोचवल्यानंतर देशप्रेमाची भावना निर्माण होईल आणि याच्यातून अजून कितीतरी तरुण मुलं सैन्यामध्ये भरती होण्यासाठी तयार होतील. आणि यासाठी तुम्ही हे काम बंद करू नका. आणि ते म्हणतात की तुम्ही जावा शहरामध्ये, तुमच्या शहरामध्ये कुशाग्र बुद्धीची मुलं आहेत म्हणजे, तर त्या मुलांना सुद्धा सांगा की आम्हाला त्यांची गरज आहे. म्हणजे इथं म्हणजे जे कर्नल असतील, कॅप्टन असतील, मेजर असतील, तर ह्या लोकांच्या जबाबदाऱ्या. आणि मग याच्यामध्ये कुशाग्र बुद्धीच्या म्हणजे तुम्ही जेव्हा बघाल की सैन्यामध्ये सुद्धा इंजिनियर लोकांची भरती असते, म्हणजे सगळ्या प्रकारचे. मग अशांनी किमान 5 वर्ष तरी आपली, निदान 5 वर्ष तरी ऑफिसर म्हणून तुम्ही जॉईन करा. आणि तिथून पुढं म्हणजे मी देशासाठी काहीतरी करेन किंवा केलं आहे ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. किमान 5 वर्ष तुम्ही तरी, निदान 5 वर्ष तुम्ही कमिशन्ड ऑफिसर म्हणून ही मिलिटरी जॉईन करा. आणि मग पुढच्या आयुष्यात तुम्ही जे कुठलं आवडतं क्षेत्र आहे तिथं तुम्ही करिअर करा. आणि हे फक्त मुलांसाठीच आहे असं नाही, तर मुलींनासुद्धा ते म्हणतात की सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका. म्हणजे आजची जर परिस्थिती बघितली तर सीमेवरती असणाऱ्या म्हणजे पाकिस्तानकडून असेल, चीनकडून असेल, अचानक हल्ले होत आहेत. त्याचबरोबर CRPFमध्ये म्हणजे तिथल्या सुद्धा जवानांवरती म्हणजे हे बाहेरच्या सीमेवरून करणारे पण नक्षलवादी आहेत आपल्या गडचिरोलीसारख्या भागामध्ये, उत्तराखंडमध्ये. मग ह्या अशा इथं सुद्धा आपल्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांवरती हल्ले होतात. ह्या सैन्यातल्या लोकांवरती पाकिस्तान, चीनकडून हल्ले होत आहेत. मग अशावेळी थोडासा मुली आमच्या कचरतात सैन्यातल्या म्हणजे जवानांशी विवाह करायला. तर ते म्हणतात की तसं तुम्ही डगमगू नका. आणि ते म्हणतात की आम्हाला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये म्हणजे सैनिक आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि ह्या सैनिकामुळे आज आम्ही किती निश्चिंत आहोत. आणि त्यामुळं ह्या सैनिकाच्या पाठीशी आम्ही नेहमी उभं राहू. हा जो भावनिक सेतू तुम्ही बांधत आहात ते तुम्ही काम थांबवणार नाही असं लेखिकेकडून ते वचन मागत आहेत. वातावरणात नीरव शांतता. त्याचा भंग करत मी आवेगानं म्हणाले, नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार नाही. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू कानात हळूच म्हटले, तथास्तु. भासच तो, पण अंगावर रोमांच उठले. नकळत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला. माघारी वळले ते ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसे बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन असे सैनिकांना आश्वासन देऊनच. कारण ते म्हणतात, माघारी जेव्हा जाल परतून ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा
तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. बघा, कुशल ठाकूरांबरोबर बोललेले आहे. कुशल ठाकूरनी काय परिस्थिती आहे सैन्यात सांगितली, म्हणजे की आज आमचा सैन्यातला जवान तसं बघितलं तर उपेक्षित आहे. कारण आज आमच्या मुलीसुद्धा थोड्याशा डगमगतात त्याच्याशी विवाह करायला. म्हणजे उद्याची परिस्थिती काय असेल, म्हणजे प्रत्येक वेळी जवान ड्युटीवरती असेल तिथं आपल्या फॅमिली घेऊन जाऊ शकत नाही. अशा वेळी त्या स्त्रीला एकटीला जीवन म्हणजे इथं घरामध्ये, आणि मग इथं घरामध्ये सगळेच लोक चांगले असतील तर, आणि त्यामुळे थोड्याशा मुली डगमगतात, तर ते तसं डगमगू नका. आणि मग लेखिका म्हणते की हे सगळं सांगत असताना वातावरणामध्ये निरव शांतता पसरलेली आहे. आणि लेखिका म्हणते की त्याचा भंग करत मी आवेगानं, एकदम आवेगानं म्हटलेलं आहे की नक्की सर. त्यांनी सांगितलं की हे तुम्ही काम थांबवू नका. तुमची 5 वर्ष पूर्ण झालेत आणि तुम्ही 5 वर्षाचा वादा केलेला आहे, तर तो थांबवू नका, तो तसाच पुढं चालू ठेवा आणि हा सेतू अधिक घट्ट बनवा. आणि म्हणूनच लेखिका म्हणते की ह्या सगळ्या वातावरणाचा भंग करत मी आवेगानं म्हणाले, नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार नाही. आणि त्यावेळी लेखिका म्हणते ती की तोललिंग पहाडीवरून जे वाहणारं वारं, ती झुळूक एकदम हळूच माझ्या म्हणजे ते हळूच येणारं वारं आलेलं आहे आणि माझ्या कानात तथास्तू असं म्हटलं, असाच भास लेखिकेला झालेला आहे. आणि लेखिका म्हणते की माझ्या अंगावरती रोमांच उठले. म्हणजे लेखिका म्हणते की हां, मी हे काम पुढं चालू ठेवेन. आणि त्याचवेळी त्या वातावरणातल्या वाऱ्याने सुद्धा तथास्तू, म्हणजे तुझ्या मनासारखं जे काही असं आहे ते घडो, असं त्या वाऱ्याने म्हटलं. आणि लेखिका म्हणते की अंगावरती रोमांच उठले आणि नकळत तोललिंगला सॅल्यूट ठोकला, तोललिंगाला सलाम केला आणि माघारी फिरले. आणि माघारी वळले त्यावेळी मनात काय म्हटलेली आहे लेखिका, ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक. म्हणजे ह्या वीरांनी म्हणजे कारगिल युद्धामध्ये 527 जणांनी आपले प्राण दिलेले आहेत आणि 527 जण शहीद झालेले आहेत आणि आपला पाकिस्ताननी काबीज केलेला प्रांत आपला परत मिळवलेला आहे. मग ह्या सगळ्या वीरांच्या त्यागाला बघा, म्हणजे 527 जणांनी आपल्या कुटुंब, आपलं प्राण, ह्या सगळ्यांचा त्याग केलेला आहे. आणि त्या त्यागाला, त्यांच्या शौर्याला, समर्पणाला, त्यांनी जे समर्पण केलेलं आहे देशासाठी, त्याला अधिक लायक मी बनेन, अधिक जबाबदार असेन आणि विवेकी आणि देशाबद्दल माझी काहीतरी काम करायचे, म्हणजे माझं सुद्धा देशाप्रती काहीतरी कर्तव्य आहे याची जाण असलेली भारतीय नागरिक मी बनेन. बघा काय की देशाप्रती माझंही काहीतरी कर्तव्य आहे आणि हे मी विसरणार नाही. आणि मग अशी भारतीय नागरिक बनून इतर जे युवक आहेत, म्हणजे सैन्याशिवाय इतर जे आमच्या देशामध्ये युवक आहेत, तर त्यांच्यासुद्धा मनामध्ये की हा देश माझा आहे, या देशाप्रती माझं काहीतरी देणं घेणं लागतं आहे आणि या देशासाठी मी काहीतरी करेन, असं त्या युवकांच्या मनामध्ये भावना निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करण, असे आश्वासन देऊन लेखिका तिथून माघारी फिरलेली आहे. कारण लेखिका म्हणते की तिथं गेल्यानंतर ते सैनिक तुम्हाला काय सांगत असतात, म्हणजे आज आम्ही पर्यटनासाठी वगैरे जातो, तिथं काश्मीरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप सारे जवान दिसतील. आणि मग तिथं त्यांनी लेखिका म्हणते की मी हे कोहिमामध्ये वाचलेलं आहे. लेखिका म्हणते की मी हे कोहिमामध्ये वाचलेलं आहे की माघारी जेव्हा जाल परतून ओळख द्या आमची त्यांना, म्हणजे तुम्ही इथं आलात, आम्हाला जाणून घेतलं, परंतु तुम्ही जेव्हा माघारी लोकांच्या मध्ये जाल त्यावेळी तुम्ही त्यांना सांगा की तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिलेला आहे. बघा, म्हणजे ओळख त्यांना द्या, ओळख सांगा आमची की तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आज दिला. म्हणजे आज सीमेवरती काय परिस्थिती असेल सांगता येत नाही. म्हणजे आत्ताचा गलवान घाटीचा प्रसंग घ्या, पाकिस्तानकडून वारंवार होणारे हल्ले घ्या, मग याच्यामध्ये जवान आपले प्राण हातामध्ये घेऊन उभे आहेत. कधी चीन हल्ला करेल सांगता येत नाही, पाकिस्तान कधी हल्ला करेल सांगता येत नाही. आज मी संध्याकाळपर्यंत किंवा आज मी आहे, उद्याचा दिवस मी पाहू शकतो की नाही, अशी परिस्थिती या सीमेवरच्या जवानांची आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की माघारी जेव्हा परतून जाल तेव्हा त्यांना सांगा
की आज आम्ही झोपलो तर उद्या निवांत निश्चिंत उठू शकतो, बरोबर आहे ना? का आहे का आमच्या घरावरती पाकिस्तान येऊन बॉम्ब हल्ला करणार आहे का, चीन करणार आहे का? नाही. त्यासाठी त्यांना अगोदर सीमा ओलांडून यावी लागणार आहे आणि ह्या सीमेवरती आमचे जवान आहेत जे सीमा ओलांडू देत नाहीत. आणि म्हणूनच ते म्हणतात की तुमचा उद्याचा दिवस चांगला उगवण्यासाठी, उद्याचा दिवस निश्चिंत असण्यासाठी आम्ही आमचा आज देतो आहोत आणि त्यामुळं आमची ओळख तुम्ही सगळ्यांना सांगा. अशा पद्धतीने हा टॉपिक इथं संपलेला आहे.